नमस्कार, स्वागत आहे आपल्या मेघधरा चॅनलमध्ये. तोरणपट्टीच्या साईडला आपल्याला इथे एकूण 9 क्रोशीचे घर सोडलेले आहेत मी. आणि इथे 1, 2 आणि हे 3 तिसऱ्या क्रोशीच्या घरामधून आपल्याला इकडे विणून घ्यायचं आहे. 12 चेनची घरं विणल्यानंतर एक क्रोशीचं घर आपल्याला मध्यभागी सोडायचं आहे आणि ह्या पुढील क्रोशीच्या वरील चेनच्या घरामध्ये हे इथं आपल्याला हे चेन विणून घ्यायचे आहे. इथून आपल्याला पुढील ह्या चेनच्या घरामध्ये चेन विणायची आहे. सेमवरील चेनमध्ये चेन विणल्यानंतर इथे परत आपल्याला इथून ह्या चेनच्या घरामध्ये एकूण 22 क्रोशीची घरं विणायची आहेत. अशी ही 22 क्रोशींची घरं विणायची आहेत आणि सेम हे पुढील चेनच्या घरामध्ये ही चेन विणून घ्यायची आहे. त्यानंतर सेम पुढे आपल्याला चेनमध्ये चेन विणल्यानंतर इथे आपल्याला 2 चेन बनवायचे आहेत. एक क्रोशीचं घर सोडायचं आहे आणि पुढील क्रोशीवरती क्रोशे विणायचे आहे. सेम याचप्रमाणे परत 2 चेन विणायचे आहेत. खाली क्रोशीचं घर सोडायचं आहे आणि पुढील घरावरती क्रोशे विणायचे आहे. असे एकूण आपल्याला 10 क्रोशीची घरं इथं विणून घ्यायची आहेत. पुढील क्रोशीच्या चेनमध्ये आपल्याला लोकर जॉईन करून घ्यायचे आहे. 3 चेन ते विणायचे आहेत. एक क्रोशीचं घर खाली सोडायचं आहे आणि पुढील ह्या चेनच्या घरामध्ये इथं आपल्याला मध्यभागी चेनमध्ये क्रोशे विणायचं आहे. इथे आपल्याला 2 क्रोशिया विणायच्या आहेत. हे दोन्ही क्रोशिया एकत्र विणून घ्यायचे आहेत. त्यानंतर मध्यभागी 2 चेन ते विणायचे आहेत आणि पुढील त्याच घरामध्ये पुढील 2 क्रोशिया सेम याचप्रमाणे विणायचे आहेत. नंतर पुढे इथे एकूण 5 चेन ते विणायचे आहेत. त्यानंतर पुढे सेम एक घर क्रोशेट सोडायचं आहे आणि पुढील चेनच्या घरामध्ये आपल्याला मध्यभागी सेम याचप्रमाणे पुढे क्रोशिया इथे विणायचे आहेत. मध्यभागी 2 चेन बनवायचे आहेत आणि पुढे सेम याचप्रमाणे पुढील 2 क्रोशिया इथे विणायचे आहेत. सेम मागीलप्रमाणे ते 5 चेन बनवायचे आहेत. खाली क्रोशीचं घर सेम सोडायचं आहे आणि पुढील चेनच्या घरामध्ये सेम ह्याचप्रमाणे परत क्रोशिया आपल्याला पुढे विणायचे आहेत. मध्यभागी 2 चेन बनवायचे आहेत आणि सेम हे पूर्ण ह्या राऊंडला असं विणून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढे इथं आपल्याला 3 चेन इथल्याप्रमाणे विणायचे आहेत आणि इथल्या चेनमध्ये ही चेन विणून घ्यायची आहे. या स्टेपप्रमाणे परत आपल्याला पुढे इथे आपल्याला एकूण 3 चेन इथे विणायचे आहेत. मध्यभागी ह्या चेनच्या घरामध्ये ही चेन विणून घ्यायची आहे. पुढे सेम परत आपल्याला इथे 3 चेन विणायचे आहेत. सेम मध्यभागी ह्या 2 चेनच्या घरामध्ये इथे आपल्याला खालीप्रमाणे सेम क्रोशे इथं विणायचे आहेत. मध्यभागी 2 चेन बनवायचे आहेत आणि सेम याचप्रमाणे पुढील पण क्रोशे इथं विणून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढे इथे आपल्याला एकूण 3 चेन सेम बनवायचे आहेत आणि मध्यभागी ह्या चेनच्या घरामध्ये चेन विणायचे आहे. पुढे सेम परत आपल्याला परत 3 चेन इथे विणायचे आहेत आणि पुढे क्रोशिया सेम मागीलप्रमाणे इथे विणून घ्यायचे आहेत. त्यानंतर सेम मागीलप्रमाणे इथे चेन विणायचे आहेत 3. मध्यभागी चेनच्या घरामध्ये चेन विणून घ्यायचे आहे आणि पुढील 3 चेन त्या विणायच्या आहेत. त्यानंतर सेम याप्रमाणे क्रोशिया विणायचे आहेत आणि ही स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. सेम या खाली स्टेपप्रमाणे वरती पण स्टेप विणायची आहे. तर आपल्याला खाली पण 3 चेन विणल्या होत्या तर वरती आपल्या इथे 4 चेन विणायच्या आहेत. मध्यभागीला चेनच्या घरामध्ये सेम
चेन विणून घ्यायची आहे. पुढे 4 चेन सेम विणायचे आहेत आणि पुढे आपल्याला इथे मध्यभागी ह्या चेनच्या घरामध्ये सेम क्रोशे इथं विणायचे आहेत खालीलप्रमाणेच. असे करून आपल्याला यावरती अजून एक चेनचं घर वाढवून एक स्टेप विणून घ्यायची आहे आणि हे पूर्ण करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढे इथे आपल्याला ही स्टेप विणल्यानंतर एक क्रोशेचं घर सोडायचं आहे आणि पुढील क्रोशेच्या घरामध्ये आपल्याला लोकर जॉईन करून घ्यायचे आहे. इथे आपल्याला एकूण 12 चेन तर विणायचे आहेत. या 12 चेन विणल्यानंतर इथे आपल्याला ह्या मध्यभागी ह्या चेनच्या घरामध्ये ही चेन विणून घ्यायची आहे. पुढे सेम परत आपल्याला इथे 12 चेन तर विणायचे आहेत. पूर्ण ह्या राऊंडला असं हे 12 चेनच्या घराने मध्यभागी इथं विणून घ्यायचं आहे. हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. नंतर पुढे इथे आपल्याला या चेनमध्ये चेन विणल्यानंतर पुढील चेनच्या घरामध्ये सेम चेन विणायचे आहेत आणि याच चेनच्या घरामध्ये आपल्याला क्रोशे विणायचे आहेत. 8 क्रोशे विणल्यानंतर इथे आपल्याला चेन विणायची आहे. 4 चेन विणल्यानंतर चेनमधून चेन विणून घ्यायची आहे. त्यानंतर पुढे परत 4 चेन विणायचे आहेत. चेनमधून चेन सेम विणून घ्यायची आहे. त्यानंतर पुढे पण सेम आपल्याला 4 चेन विणायचे आहेत आणि सेम याचप्रमाणे चेनमधून चेन विणून घ्यायची आहे. पुढे आपल्याला त्यानंतर क्रोशिया विणायचे आहेत सेम 8. इथून पुढे सेम आपल्याला ह्या पुढील घरामध्ये पुढील क्रोशिया इथं विणून घ्यायचं आहे. सेम याचप्रमाणे पुढील पण चेनच्या घरामध्ये विणून घ्यायचं आहे आणि हे पूर्ण राऊंडला असं विणून घ्यायचं आहे आणि स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. नंतर अशी गोंडी लावून घ्यायची आहेत. सेम याच बाजूला इकडे पण असं विणून घ्यायचं आहे.